देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्ष सभागृहामध्ये माझा त्यांचा संबंध आहे. ते आमदार असताना मंत्री म्हणून मी काम करताना त्यांचा माझा आलेला संबंध, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून आले त्यानिमित्त आलेले संबंध आहे. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून माझा त्यांचा असलेला संबंध हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरता एक दूरदृष्टी असणारा जे नेतृत्व आहे आज देवेंद्रच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. ते केवळ राज्याचे मुख्यमंत्री आहे, मी त्यांच्या खात्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बोलत नाही, पण ही माझी पहिल्यापासून धारणा आहे की महाराष्ट्राला फक्त विकासाच्या नावावर झुलवण्याचा प्रयत्न झाला. अनेक वर्ष महाराष्ट्राला फक्त जनतेला मृगजळ दाखवण्यात आली, जनतेच्या पदरी काय पडलं नाही. पायाभूत सुविधामध्ये राज्य फार पिछाडीवर गेलं. आणि अशा सर्व पार्श्वभूमीतून देवेंद्रच्या रूपानं महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक चांगलं उद्बोधक असं नेतृत्व मिळालं. आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व त्यामधून एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं. निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्यासमोरच उदाहरण आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना धरणाचे कालव्याचे काम होत नव्हते. जोपर्यंत अकोला तालुक्यातील 21 किलोमीटरचे कालवे होत नाही तोपर्यंत धरणाचा उपयोग होत नव्हता. त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वर्गीय मधुकर पिचड साहेबांना बोलावलं, माझ्यावर जबाबदारी दिली, आम्ही चर्चा केली सविस्तर आणि निर्णय झाला. पिचड साहेबांनी संमती दिली म्हणून हे 22 किलोमीटरचं काम करता आलं, म्हणून आपल्याला यावर्षी पाणी देता आलं. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि सगळं श्रेय देवेंद्रचं आहे. फडणवीस साहेबांनी घेतलेला पुढाकार, नंतर या सगळ्या कालव्याला दिलेले निधी, आज उर्वरित कालव्याच्या कामासाठी त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला म्हणून आज आपल्या दुष्काळी भागाला पाणी मिळतं. आपल्या संपूर्ण राजकारणाची कारकीर्द जर पाहिली, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांची पाहिली, तर नागपूरच्या महापौर म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी राज्यातले सगळ्यात तरुण महापौर म्हणून त्यांच्याकडे पाहायला जायचं. त्यांचे वडील स्वर्गीय गंगाधरजी फडणवीस हे संघ परिवाराशी अतिशय समर्पित झालेले होते. आणि ते संघ परिवाराचा, संघाच्या विचारधारेशी त्यांची जी काही त्यातून जी जडणघडण झाली, मला वाटतं फडणवीस साहेबांच्या ह्या आजच्या कारकिर्दी, आजच्या काळामध्ये त्यांना आपल्या वडिलांपासून मिळालेलं जे मार्गदर्शन आहे, संघ परिवाराकडून मिळालेलं जे मार्गदर्शन आहे, आज त्यांच्या या वाटचालीमध्ये पदोपदी ते आपल्याला दिसत आहे. आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांचं त्यांना मिळालेलं नेतृत्व आणि मार्गदर्शन, मला वाटतं त्यातून आज त्या मुशीत आज माननीय देवेंद्र फडणवीस घडतायत. आणि त्याचं प्रचिती आज आपल्याला रोज येते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्यांनी केलेली जी प्रगती आहे, मग प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचा मुद्दा असेल, रस्ते विकास असेल, पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याचा मुद्दा असेल, जी राज्याच्या औद्योगिक प्रगतीमध्ये जी उभारी मिळालेली आहे त्याचं उत्तम उदाहरण शिर्डीचं आहे. हरेगावला आता MIDC होते, बेलवंडी श्रीगोंदा तालुक्यामध्ये नवीन MIDC होते, राहुरी तालुक्यामध्ये आता नवीन MIDC आपण घातलेली आहे. राज्यातल्या सर्व विभागामध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सगळ्या क्षेत्रांचा समतोल विकास झाला पाहिजे. या दृष्टीने त्यांनी उचललेली जी पावलं आहेत आणि त्यातून मिळणारा राज्यामध्ये निर्माण होणारा रोजगार, राज्यामध्ये निर्माण होणारी संपत्ती, त्यातून $1 ट्रिलियन इकॉनॉमी हे राज्याचं उद्दिष्ट त्यांनी जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. देशाचं उद्दिष्ट $5 ट्रिलियन आहे. एकट्या महाराष्ट्र त्यामध्ये $1 ट्रिलियन त्यांनी भर घालणार आहेत. मला वाटतं सगळं
सगळ्या दूरदृष्टी असणारं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण फक्त उद्योगाचा विचार केला का? पायाभूत सुविधांचा विचार केला का? त्यामध्ये मला वाटतं की आज आपला जो कार्यक्रम होतोय त्या समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत सर्वसमावेशक अशा प्रकारच्या विकासाचा एक ब्लूप्रिंट आपल्या महाराष्ट्राचा त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्याचा परिणाम आज या राजश्री अभियानातून जी आज वेगवेगळ्या आमच्या समाज बांधवांना भगिनींना आज त्या निमित्तानं फायदा होणार आहे. मला वाटतं त्याचं प्रतिबिंब त्यांच्या नेतृत्वाचं अशा सगळ्या योजनेच्या अंमलबजावणीतून आपल्याला पाहायला मिळतं. दिलेला शब्द पूर्ण करायचा ही त्यांची एक वेगळी खासियत आहे. सगळ्यांना वाटत होते निवडणुकीत दिलेलं आश्वासन कर्जमाफीचं होणार नाही, पण आज राज्यातल्या निर्मितीनंतर सगळे नियम बाजूला करून आज 36,000 कोटीची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. विरोधकांना काय टीका करायची करू द्या, परंतु आज 36,000 कोटी माफ करताना नियमितपणे कर्ज भरणाऱ्या लोकांना सुद्धा आता 2 लाख रुपये मिळाले, जे पूर्वी 50,000 मिळायचे ते. अनेक वर्ष आता तर वीज तर मोफत आहे आता, पण आपल्याकडे जुने बिलं भरपूर आहेत. तर ते सगळे थकीत बिलं जे होते 48,000 कोटीचे राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे, त्यांनी परवा ते सुद्धा माफ करून टाकले. म्हणून खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आज या निमित्तानं मी त्यांचं अभिनंदन करणारा ठराव मांडतो. आपण आता टाळ्याच्या गजरात तो आता मंजूर करावा अशी विनंती आहे. त्यामुळे एकामागून एक निर्णय होत आहेत. जे जे जाहीरनाम्यात सांगितलं ते करण्याचे काम त्या ठिकाणी त्याची पूर्तता होते. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आज राज्यामध्ये आपला अहिल्यानगर प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं मी आता जिल्हाधिकारी महोदयांना सांगत होतो की ज्या ज्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचे जे निकष आहेत त्याचा जर विचार केला मित्रहो, तर मला सांगायला अभिमान वाटतो की आपला जिल्हा हा राज्यामध्ये साधारण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये राहता तालुका हा पहिल्या क्रमांकावर आहे. हे मला आपल्याला निमित्तानं अभिमानाने सांगितलं पाहिजे. या सगळ्या योजनेची अंमलबजावणी करताना एकच भूमिका आहे, लोकांसाठी करत राहणं. आज मी मागे ते फेटे बांधणारे आमच्या महिला भगिनी पाहतो कौशल्य विकास कार्यक्रमातून. आज एक किती 1,000 मुले ना 300 महिलांना ट्रेनिंग दिलं गेलं. आणि आज 51 महिलांनी रोजगारासाठी आता स्वतः रोजगार आता निर्माण करून आपल्या कामाला सुरुवात केली. मला खरं या कौशल्य विकास कार्यक्रमाचे जे अधिकारी आहेत योगेश उगले त्यांचं विशेष करून आमच्या विनायकराव देशमुखांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या विषयामध्ये अतिशय बारकाईने लक्ष घालून या कामासाठी आपला वेळ दिला. कारण कौशल्य विकास कार्यक्रमातून एकल महिला असतील. आज आपल्या जिल्ह्यामध्ये किती एकल महिला आहेत? आश्चर्य वाटलं तुम्हाला. एकल महिलाची संख्या मध्ये जो आम्ही सर्वे केला 1.25 लाख महिला आहे. एकल महिला 1.25 लाख. त्यात विधवा परित्यक्त सगळं आहे. परंतु आज त्या लाखभर महिलांचं भविष्य काय आहे, म्हणून त्यांना कसा रोजगार निर्माण करता येईल, त्यांना स्वतः पायावर कसं उभं करता येईल, त्यांना स्वावलंबी कसं करता येईल, या दृष्टीने मान्य जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या नेतृत्वाखाली विनायकराव आणि सगळे मंडळी प्रयत्न करत आहेत. मला वाटतं कौशल्य विकास योजनेतून सुद्धा त्यांना लाभ मिळेल, परंतु एकल महिलांना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं करण्याची क्षमता आपण निर्माण करतोय हे मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याबरोबर चर्चा होत नाही. आणि त्याकरता राज्य सरकारनं सुरू केलेले जे काम आहे, मी म्हटल्याप्रमाणे आज वेगवेगळी आकडेवारी पाहिली. गेल्या वर्षी आपल्या मतदारसंघामध्ये 25-26ला 1,605 कोटी रुपये मिळाले होते आपल्याला.
जिल्ह्याला 1605 कोटी मिळाले, त्यामध्ये 52 कोटी यावर्षी मिळत आहेत. जिल्ह्याच्या प्रधानमंत्री पीक विमे योजनेमध्ये गेल्या वर्षी 114 कोटी आपल्याला मिळाले होते. PM किसान योजनेमध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांना 121 कोटी मिळाले. आणि आज शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनेचा अंमलबजावणी करता ते वेगाने व्हावं, त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना जवळजवळ 735 लोकांना आज लॅपटॉप देण्याचं आपण आज काम करतोय. त्याचं वितरण आपण करणार आहोत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न जे स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि आदरणीय खासदार साहेबांनी पाहिलं होतं. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी हे विखे पडले करतात म्हणून त्यांना संधी द्यायची नाही, ही भूमिका घेतली. पण मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न जे आदरणीय खासदार साहेबांनी स्वर्गीय गणपतरावांनी पाहिलं ते आज पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे, म्हणून त्यांचं विशेष मला अभिनंदन केलं पाहिजे. आज या गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून मला विशेष सांगायला आनंद होतो की हे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा जे संकल्प जो आहे, विशेष करून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये येणारं जे पाणी आहे, जी तूट भरून काढायची आहे, मग त्यामध्ये जायकवाडीला 55-58 TMC पाणी जाईल, भंडारदऱ्यामध्ये अतिरिक्त 15 TMC पाणी येईल, मुळा धरणामध्ये अतिरिक्त 10-15 TMC पाणी येईल. हे करण्याचं भाग्य आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी संधी दिली. तुम्ही संधी दिली म्हणून मंत्री झालो आणि देवेंद्रजींनी या कामाची जबाबदारी आज माझ्यावर सोपवली. फार मोठं काम आहे. ते कसं पूर्ण करता येईल? साधारण 1 लाख कोटी रुपये त्याला लागणार आहे. आज आपले कालवे दुरुस्त होत आहेत, गोदावरी कालवे दुरुस्त होत आहेत, प्रवरा कालवे दुरुस्त होत आहेत, आपले मुळा धरणाचा गाळ काढण्याचं काम आपण करतो. अतिरिक्त 3 TMC पण त्यात येणार आहे. जायकवाडीचा मी टेंडर काढतोय. जायकवाडीमध्ये बहुतेक सगळा गाळ काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण हे सगळं करताना शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आपण करण्यासंदर्भामध्ये आपण विचार केलेला आहे. मला वाटतं निश्चितपणे मग आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच योजना आहेत. निळवंडे आता काम पूर्ण होत आहे. साखळ्याची योजना आपण मंजूर केली. कुकडीची आता नवीन प्रमा दिली. ज्या ज्या भागांमध्ये आपल्याला पाणीच्या संदर्भामध्ये काम करता येईल ते करण्याचा आपला प्रयत्न करतोय. तर आज आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणी बसलेल्या समोर. लाडक्या बहिणीची योजना सुरू आहे. अगोदर लोकांना वाटलं की लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच आहे, पण आता निवडणूक संपल्या तरी आमच्या लाडक्या बहिणीचे हप्ते चालू आहेत. बरोबर आहे का? लाडक्या बहिणीचे हप्ते चालू आहे का रे तुझे? हातवर करा चालू असेल तर. ज्यांना मिळत नाही त्यांना हातवर करू. जे मागे आमच्या फेड्या बांधणाऱ्या महिला भगिनी आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणी योजना फायदा येतो का? हातवर करा ना. फेटे बांधण्यामुळे ते आता हातवर केले त्यांनी. परंतु या सगळ्या वेगवेगळ्या योजनेतून आज मला आनंद आहे की आज गावांचे नकाशे तयार झाले. आज आपल्या मतदारसंघात 19 गावाचे नकाशे तयार झाले. नकाशे इतकं मोठं काम झालं. पांधन रस्ते सुरू आहे. मी आता सूचना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, सगळ्या गावांचे शिवार रस्ते, पांधन रस्ते लवकर पूर्ण करा. काय कोणाचा विचार करू नका तुम्ही. कोण अडवत असेल त्याचा विचार करू नका. कारवाई करा सरळ तुम्ही. एका माणसामुळे 100 लोकांची अडवणूक होते, 50 लोकांची अडवणूक होते. जे नकाशात आहे कलेक्टर साहेब तुम्ही त्याची युद्ध पातळीवर कारवाई करा. काय नकाशे रस्ते झाल्यानंतर ते मुर्मीकरण करावं लागेल, तर ते कसं करता येईल वेगळं आपल्याला ते पाहावं लागेल. पण आज पांधन रस्ते खुले करण्याचं जे काम राज्य सरकारने सुरू केलं आहे, मला वाटतं त्यातून या सगळ्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रो, आज या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरातून अनेक लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आज सगळे लाभार्थी हजर आहेत आणि म्हणून आता जेवढं प्रातिनिधिक स्वरूपात देणं शक्य आहे ते आपण काम करतोय. परंतु आज एक चांगला आपण हा दिवस निवडलेला आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिन आहे, वाढदिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे राज्य
प्रगती करत असताना देशाच्या पहिल्या क्रमांकावर त्यांच्या नेतृत्वाखाली जाईल अशा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, जनतेची सेवा करण्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी अशी साईचरणी प्रार्थना करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.